पुरोगामी विचारधारा पूर्ण माझ्यावर बिंबलेली होती. कर्मवीर भाऊराव पाटील असू द्या, फुले शाहू आंबेडकर असू द्या, आणि त्यातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे तर आमच्या रक्तात आहे. म्हणजे त्यांचा इतिहास पहिलीपासून आम्हाला माहीतच आहे. मग त्याच्यामुळं ते एक आयुष्याला एक कलाटणी देणारे विषय ठरले. तर पार्क चौकाचं नामकरण 2005ला मी केलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. आणि तो आज चौक एवढा सुशोभीकरण झाला. भैया चौकाचं नामकरण मीच केलं की बाबा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक 15मध्येच होम मैदान येतं. 15मध्ये तुकाराम मुंडेंच्या समर्थनात मी रस्त्यावर उतरलो आणि आज जी गड्डा यात्रा आपण पाहताय स्वच्छ आणि सुंदर होते. प्रभाग 15मध्येच 12 नंबर शाळेमध्ये 50 लाखाचा निधी अजितदादा पवार साहेबांनी दिला. आज ते काम सभागृहाचा अंतिम टप्प्यात होतं आहे. पहिल्यांदा जाहीर सांगतो की प्रभाग 15मध्ये म्हणजे निश्चित ह्या दोघांच्या अँटी वोटिंगचा फायदा मला होणार. 2 पिढ्या तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही काय एखादा असं भरीव काम, मी जसं आज सांगितलं की प्रभाग 15मध्ये माझे एवढे भरीव काम आहेत, ऐतिहासिक काम आहेत, तसे तुमचे काय काम आहेत? विचाराची लढाई लढा आणि जोपर्यंत परिवर्तन स्वतः करणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. मी जेव्हा निवडून येईन तेव्हा आपल्याला दर्शनाला येईन आणि दर्शनाला येत असताना एक डायरी माझ्यासोबत असेल. तुमच्या समस्या आणि तुमच्या मागण्या त्या तर 2 वर्षात पूर्ण नाही केल्या तर मी राजीनामा देईन. तर सोलापूरकर हो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे प्रभाग क्रमांक 15 क चे अधिकृत उमेदवार माननीय श्रीयुत महेशजी गाडेकर. जाणून घेऊयात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना, त्यांचे संकल्प आणि येत्या निवडणुकीच्या काळात काय होणार आहे ते. महेशजी नमस्कार. नमस्कार सर. निवडणुकीच्या प्रत्यक्ष विषयाकडे वळण्याआधी या राजकारणाकडे वळायच्या आधी आपण समाजकारणाकडे वळाला होतात आणि या समाजामध्ये आपलं सामाजिक कार्य अतिशय उत्तम आहे. सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान अतिशय छान आहे. त्यामुळे माझा पहिला प्रश्न राजकारणाकडे वळायच्या आधी समाजकारणाकडे असेल. या समाजकार्याची आपली सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? साधारण 94-95चा काळ होता आणि 95-96ला नुकतीच माझी 10वी झालेली होती आणि क्रांती तालीम तरुण मंडळाच्या माध्यमातून माझी सामाजिक कार्याला सुरुवात झाली. परंतु त्यामध्ये सामाजिक कार्य वेगळं आणि मंडळ वेगळं. 95-96ला आमचा भाग स्लम आहे आणि त्या स्लम भागामधून निराळुसी ह्या भागातून परिसरातून बऱ्यापैकी सोलापुरामध्ये HIV प्रमाण त्या टायमाला खूप होतं आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये HIV संदर्भात लोकांबद्दल वेगवेगळे गैरसमज होते आणि वेगवेगळे गैरसमज असल्या कारणाने प्रेत जेव्हा एखादा HIV बाधित संक्रमित व्यक्ती मेला किंवा तो मृत झाला तर ते प्रेत बांधायला लोक नसायचे, निघून जायचे. आणि अशा टायमाला माझं प्रबोधन झाल्यामुळं माझं मी डॉक्टरांची सल्ला घेतल्यामुळं की HIV का होतो, कशा पाय होतो आणि त्याची माहिती असल्यामुळं मला HIVचा जीवाणू कितव्या सेकंदाला मरतो हवेच्या बाहेर आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं मी धाडसाने ते 15व्या वर्षीच प्रेत बांधायला चालू केले. आणि मग लोक पुन्हा तर असं परिस्थिती झाली की HIVचा माणूस मरणार आहे म्हणलं की लोक मला सांगायचे की तुम्ही कुठं जाऊ नका, तो शेवटच्या स्टेपला आहे. अशा बिकट काळातून माझ्या वयाच्या 15व्या वर्षी सामाजिक कार्याला सुरुवात झाली. वयस्कर लोक मला म्हणायचे की तुझं वाज जायचं आहे रे, तुला अक्कल आहे का, तू काय करतोय ते. बापरे. अशा बिकट परिस्थितीतून माझी सामाजिक कार्याला सुरुवात झाली. पण मग हे सामाजिक कार्य म्हणजे लोकांमध्ये HIV संक्रमित लोकांना अशा पद्धतीने स्पर्श केल्याने HIV होत नाही, ही जनजागृतीची तुमची जी सुरुवात होती. मग ह्याच्या पुढचा टप्पा कोणता घडला? मग पुढे कसं हे सामाजिक कार्य वाढत गेलं? पुन्हा कालांतराने म्हणजे मूळचा मी रावजीतला विद्यार्थी, पुन्हा छत्रपती शिवाजी कॉलेजला शिक्षण झालं, नाईट कॉलेजला वगैरे. आणि त्यातून माझे जे चळवळीतील म्हणजे रावजीत शिकल्यामुळं एकतर पुरोगामी विचारधारा पूर्ण माझ्यावर बिंबलेली होती. कर्मवीर भाऊराव पाटील असू द्या, फुले शाहू आंबेडकर असू द्या, आणि त्यातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे तर आमच्या रक्तात आहेत. म्हणजे त्यांचा इतिहास पहिलीपासून आम्हाला माहीतच आहे. मग त्याच्यामुळं ते एक आयुष्याला एक कलाटणी देणारे विषय ठरले. तो इतिहास मी अनेक कादंबऱ्या वाचल्या, श्रीमान योगी वाचली, अनेक छत्रपतींच्या कादंबऱ्या, छावा वाचल्या.
मृत्युंजय वाचला आणि त्या वाचनातून मला एक सामाजिक कार्याची प्रेरणा वाढत गेली. मंडळी, समाजकारणातून राजकारणाकडे असा प्रवास ज्यांचा सुरू झालेला आहे अशा महेशजी गाडेकर यांनी प्रभाग क्रमांक 15 क ची उमेदवारी मिळवलेली आहे, तीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून. मला वाटतं की याच प्रभागातून तुम्ही उमेदवारी का मिळवली? आता त्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत ज्या आपण सोडवू शकता असं आपल्याला वाटतं? मुळात पहिला प्रभाग क्रमांक 7 आणि 6 मधून मी इच्छुक होतो. माझं सामाजिक कार्य हे एका वार्डापुरतं नव्हतं, पूर्ण सोलापूरच्या आणि महाराष्ट्राच्या याच्यामध्ये ABB माझाला तर 2016ला सोलापुरातून पश्चिम महाराष्ट्रातून माझी निवड झाली होती विजन महाराष्ट्र ह्या कार्यक्रमाला. जे ठराविक लोक बोलवले होते त्यात मी सोलापुरातून एकमेव व्यक्ती होतो आणि त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की आपले विचार मोठे असतील तर आपण ते कुठेही जाऊन प्रकट करू शकतो. 6-7 माझा बालेकिल्ला असल्यामुळे मी पार्टीला 6 आणि 7ची उमेदवारी मागितली, पण पार्टीनं माझं घर स्मृती अपार्टमेंट साई प्रसाद येथे राहायला असल्यामुळे तुम्ही जिथं राहता तिथेच उमेदवारी घ्या आणि मग 15मध्ये मला उमेदवारी घोषित केली. आणि 15मध्ये पण अनादाने म्हणजे योगायोगाने आज तुम्ही पार्क चौकाचं म्हणजे सुशोभीकरण पाहताय, तर पार्क चौकाचं नामकरण 2005ला मी केलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. आणि तो आज चौक एवढा सुशोभीकरण झाला. भैया चौकाचं नामकरण मीच केलं की बाबा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक. आणि पार्क हे ब्रिटिशकालीन शब्द होता आणि पांजरापूर चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक झालं. त्याचं ज्या महापुरुषांचे पुतळे ज्या चौकात आहेत त्या चौकाला ते नाव द्यायला पाहिजे ही मागणी मी केली आणि तो आज पुतळा सुशोभीकरण झाला. 2015मध्ये प्रभाग म्हणजे 15मध्येच होम मैदान येतं. 15मध्ये तुकाराम मुंडेंच्या समर्थनात मी रस्त्यावर उतरलो आणि आज जी गड्डा यात्रा आपण पाहताय स्वच्छ आणि सुंदर होते, त्या स्वच्छ आणि सुंदर डस्टमुक्त झाली पाहिजे, आपत्कालीन रस्ता झाला पाहिजे, ॲम्ब्युलन्सची सोय राहिली पाहिजे, अग्निशामक दलाचं एक तिथं बंब पाहिजे, CC कॅमेरे पाहिजे. अशा 32 मागण्या मी सिद्धेश्वर देवस्थानच्या विरोधात हायकोर्टापर्यंत लढलो आणि आज ते तुम्ही पाहताय की सिद्धेश्वर यात्रा एक व्यवस्थित आणि स्वच्छ सुंदर डस्टमुक्त होती आहे. आणि हे निर्बंध शासनाचे योग्य लावले. आणि आता प्रभाग 15मध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांनी 50 लाखाचा निधी दिला. म्हणजे मी राजमाता अहिल्यादेवी मध्यवर्ती महामंडळाचा विश्वस्त होतो. माझ्या समाजाचे अनेक महापौर झाले, अनेक स्टँडिंग चेअरमन झाले, अनेक आमदार झाले. मी सातत्याने मध्यवर्तीमध्ये हा विषय मांडत होतो की आपला समाज एवढा मोठा आहे, आपले 10 नगरसेवक निवडून जातात, परंतु आपण एक समाजाला एक 2000 स्क्वेअर फूट जागा ठराव करून देऊ शकत नाही. तुम्हाला वैयक्तिक मोठ्या प्रमाणात जागा घेऊ शकता तुम्ही महापालिकेच्या, पण आमच्या समाजाला जागा देऊ शकत नाही. आणि अजितदादा पवार पक्षाचा मी फॅन तिथेच झालो जेव्हा माझ्या पक्षाला माझी 15-20 वर्षाची मागणी पूर्ण झाली आणि प्रभाग 15मध्येच 12 नंबर शाळेमध्ये 50 लाखाचा निधी अजितदादा पवार साहेबांनी दिला. आज ते काम सभागृहाचा अंतिम टप्प्यात होतंय. पुढील 50 लाख निधी अजून देतो म्हणलेत. फर्निचरला 15 लाख रुपये देतो म्हणलेत. म्हणजे 1,15,00,000चा निधी अजितदादा पवार साहेबांमुळे मिळाला आणि त्यांचा मी ऋणी आहे. आणि मी भविष्यामध्ये माझ्या समाजाला तरुणांना जे काही पवार साहेबांकडून मिळवून द्यायचं, न्याय देण्याचं हे करेन. का तर ते अर्थमंत्री आहेत, त्यांच्या हातात सत्तेची चावी आहे आणि ते कामावर मतं मागतात. तसं मी माझ्या कामावर मतं मागणार आहे लोकांना की बाबा आमचं काम पहा. आणि मी पैशाने मतं आज मी इथं जाहीर आवाहन करतो की ज्यांना कोणाला पैसे मागायचे असतील त्यांनी माझ्याकडे कृपया येऊ नये. मी पैसे देणार नाही. सत्तेतून पैशातून सत्ता मला करायची नाही. मी विचारांनी राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. मी वाजपेयी साहेबांचं तोडफोड की राजनीति में मैं चिमटे भी छूना नहीं पसंद करता ह्या विचारधारेला पसंत करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मी पैशातून मतं विकत घेणार नाही आणि मी सामाजिक कार्य करणार आहे. पहिला सामाजिक कार्यकर्ता, मग मी राजकारणी, हीच मला ओळख आवडते. मी ती कंटिन्यू ठेवणार. सोलापूरकर हो, आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल, आपली मतं विकू नका, या लोकशाहीला
भ्रष्टाचाराच्या दावणीला बांधू नका, अशा पद्धतीची एक अत्यंत मनस्वी आर्तसाद महेशजी गाडेकर दादा यांनी दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी कोणत्याही प्रकारचे पैसे माझ्या प्रभागातल्या लोकांना वाटणार नाही, कारण मी सामाजिक कामं केलेली आहेत आणि सामाजिकरणातून राजकारणाकडे त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू आहे. या आत्ता विद्यमान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले जे प्रतिस्पर्धी आहेत ते विनोददादा भोसले आणि त्यांचं पॅनल हे आपले प्रतिस्पर्धी आहेत असं म्हटलं जातं. आणि नुकतंच पक्षांतर करून काँग्रेसमधून भाजपात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचाही डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. तर एक प्रतिपक्ष म्हणून किंवा एक प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला काय वाटतं, आपला काय अजेंडा आहे? मुळात मी काय बोलतो की मी विचाराची लढाई लढणार आहे. आणि विनोद भोसलेंबद्दल चेतन भाऊ नरोटे इथे येऊन गेले आणि त्यांनी बऱ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, त्याच्यामुळं मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक मावळा आहे आणि मला रणनीती म्हणजे मी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आणि भगवान श्रीकृष्णाची नीती ह्या दोन्हीचा अभ्यास माझा झालेला आहे. आणि तुम्हाला आज मी पहिल्यांदा जाहीर सांगतो की प्रभाग 15मध्ये म्हणजे निश्चित ह्या दोघांच्या अँटी वोटिंगचा फायदा मला होणार. आणि प्रभाग 15मधील मतदार इतके सुज्ञ आहेत, मी पाहतोय की 15-16 वर्षाचे कार्यकर्ते देखील सक्रिय राजकारणावर चर्चा करतात. आणि तो जो कार्यकर्ता आहे नवीन वोटर सायलेंट किलर, तो निर्णायक ठरणार आहे 15मध्ये. तो सायलेंट किलर ह्या आरिफभाई आता महापौर झालेले आहेत. महापौर असताना तुम्ही काय सोलापूरसाठी केलं? विनोद साहेबांचे वडील नगरसेवक होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी स्वतः नगरसेवक होतं. तुम्ही आज एवढ्या वर्ष 2 पिढ्या तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही काय एखादा असं भरीव काम, मी जसं आज सांगितलं की प्रभाग 15मध्ये माझे एवढे भरीव काम आहेत, ऐतिहासिक काम आहेत, तसे तुमचे काय काम आहेत? गटरी बघा, बऱ्यापैकी सोलापुरामध्ये जे सगळ्यात ऑफिस आहेत, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, रेल्वेचे खाते असतील, ते 15मध्ये आहेत. आणि VIP रोड सगळे 15मध्ये आहेत. जे काय करायचं आहे तर शासनाला आळं पण करावं लागणार आहे, बळ पण करावं लागणार आहे. रोड असेल. या सध्या निवडणुकीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर माझा तुम्हाला थेट सवाल आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की या प्रभागातली ही जी नगरसेवक आहेत हे या आधीचेही नगरसेवक आहेत जे आधीपासून या प्रभागात काम करतात. पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा थेट सवाल असा आहे की या प्रभागात जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुमच्या या प्रभागात काम करण्याचा प्राधान्यक्रम काय असेल? पहिली 5 कोणती महत्त्वाची कामं या प्रभागात व्हायलाच हवीत असं तुम्हाला वाटतं जी तुम्ही करू शकणार आहात? मी पहिला येथे जाहीर वचन देतो की 2 वर्षामध्ये मी 10 वचनं दिलेत माझ्या म्हणजे माफीनाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये. आणि मी प्रथमतः 15मधले कामं सांगायच्या अगोदर माफी मागतो की मी 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही, माझ्या स्लिपा पोचतील का नाही, त्याच्यामुळं मतदार सुज्ञ मतदारांना मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो की मी जेव्हा निवडून येईल तेव्हा आपल्याला दर्शनाला येईन आणि दर्शनाला येत असताना एक डायरी माझ्यासोबत असेल, तुमच्या समस्या आणि तुमच्या मागण्या त्या तर 2 वर्षात पूर्ण नाही केल्या तर मी राजीनामा देईन. दुसरा आता राहिला विषय की आपण म्हणता की प्रभाग 15मध्ये प्रमुख 5 कामं, मी 24 तास पाणी देणारा नगरसेवक म्हणून ओळखला जाईल. 24 तास. तुम्ही 5 दिवसाचं म्हणताय, महापालिकेचं लाखो करोडो रुपये माझा अभ्यास आहे. तुम्ही पाहिला असेल की मी जनहित याचिका कोर्टापर्यंत अनेक लढलेत. जागतिक न्यायालयाने माझी दखल घेतली सामाजिक कार्याची कोरोनाच्या याचिकेबद्दल. 24 तास पाणी जे शासन आणि प्रशासन या दोन्ही स्तरावर तुमच्या प्रभागाला 24 तास पाणी प्रत्यक्षात शक्य आहे का? हां, ज्यांनी वार्ड फिरलेला आहे, ज्यांना माहीत आहे की म्हणजे सामाजिक कार्य काय असतं, त्याला याचं उत्तर 100% कळेल. माझ्या भागामध्ये NG मिल, जुनी मिल कंपाऊंडमध्ये मोठ्या विहिरी आहेत. एवढ्या विहिरी मोठ्या आहेत ना की अर्ध सोलापूर पाणी पिईल. म्हणजे 30 वर्ष झालं, 50 वर्ष झालं ह्या लोकांना त्या विहिरी फक्त जातात बघतात. अर्ध सोलापूर पाणी पिईल एवढ्या मोठ्या विहिरी आहेत. आणि त्या पुनर्जीवित मी श्रमदानातून करणार आहे. आणि त्या श्रमदानातून करून त्याची पाईपलाईन माझं पहिलं काम असेल की फिल्टर पाणी लोकांना मिळेल. फिल्टर पाणी मिळणार तिथून आणि एक पाणी वापराचं असेल, स्वतंत्र पाईपलाईन. तुमचा हा प्रभाग असा आहे की ज्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त लोकवर्ग हा सर्वसामान्य आहे, हो, मध्यमवर्गीय आहे.
बरोबर, त्यामुळे तुमच्या या योजनेचा त्यांना फायदा नक्की होऊ शकतो. 100%. सोलापूरकर हो, दादांविषयी जाणून घेत असताना आणि ही मुलाखत घेत असताना एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनामध्ये एक वेगळेपण म्हणून आणून द्यायचे आहे. दादांनी त्यांचा जो वचननामा जाहीर केलेला आहे त्या वचननाम्यामध्ये एक वाक्य आहे. अगदी सुरुवातीलाच आपण हा वचननामा पाहू शकता. या वचननाम्याच्या सुरुवातीलाच एक वाक्य दादांनी लिहिलेलं आहे. मी एकला नाही, परमेश्वराची साथ आहे, रात्रीचा अंधार फुटला, ही तर पहाटेची सुरुवात आहे. हे एक वाक्य या वचननाम्यातलं, अनेक वचननाम्यातलं खरं तर हे वेगळेपण असं म्हणता येईल. आणि दुसरं एक मला वाटतं की या वचननाम्यातलं एक वेगळेपण मला जे जाणवलेलं होतं ते वेगळेपण असं आहे, आई वडील आणि पांडुरंगाला स्मरून जाहीर वचन. हे जे दोन वेगळेपण आहेत, मी एकला नाही, परमेश्वराची साथ आहे, आणि आई वडील आणि पांडुरंगाला स्मरून वचननामा, याबद्दल काय सांगायचं आहे? मुळात म्हणजे मी एक वारकरी आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी माझ्या आईवडिलांना दैवत मानत होतो. आणि मी गरिबीतून वर आलेला कार्यकर्ता आहे. अनेकांनी पाहिले की उष्ट्या कबशा दोन मी मोठा झालो आहे. त्याच्यामुळं माझ्या संघर्षाला मला असं वाटतं की माझ्या नैतिकतेला पांडुरंगाची नेहमी साथ आहे आणि मी पांडुरंगाचा नितांत भक्त आहे आणि आईवडील माझं दैवत आहे. मी त्यांची शपथ घेऊन वचननामा देत असेल तर मी त्यांच्याशी बैमान होऊ शकणार नाही. माझा ध्येय देखील गेला, जीव देखील गेला, तर त्यांची शपथ मी खोटी घेऊ शकणार नाही. हेच आज ह्यातून सांगू शकतो. आणि जे दिलंय, नाही झालं तर 2 वर्षात मी राजीनामा देणार. मला सत्तेची गरज नाही, मी सत्ता सोडेल 2 वर्षात माझा वचननामा पूर्ण नाही झाला. सोलापूरकर हो, आपण बघताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे प्रभाग क्रमांक 15 क चे अधिकृत उमेदवार महेशजी गाडेकर यांनी त्यांचा जो वचननामा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मी माझ्या वचननाम्याला बांधील आहे आणि येत्या 2 वर्षात ह्या कामांना जर सुरुवात नाही करू शकलो तर मी स्वतः त्याचा राजीनामा देईन, इतका आत्मविश्वास आत्ता दादांनी व्यक्त केलेला आहे. आपल्या या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, जाता जाता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता जे सोलापुरात निवडणुका चालू आहेत त्याच्याबद्दल एकंदरीत जे काही वातावरण चालू आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही समस्त सोलापूरकरांना काय आवाहन करू इच्छिता? समस्त सोलापूरकरांना माझी विनंती आहे की आपण डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदान फुकटमध्ये दिलं आहे आणि सगळ्याला एकच मतदानाचा अधिकार दिला आहे. देशाचे राष्ट्रपती असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, सगळ्याला समानता आणण्यासाठी महामानव झटले आणि आपण फुकट दिलेलं मतदान लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, म्हणजे पूर्वी राजा महाराजांच्या लढाया व्हायच्या आणि तलवारीच्या मनगटाच्या जोरावर एक राज्य स्थापन व्हायचं, पण आता म्हणजे ज्याचा राजा चांगला त्याची प्रजा सुखी, रामराज्य यायला पाहिजे असं आपण फक्त म्हणतो. तर रामराज्य तुमच्या हातात आहे, आणायचं का न आणायचं. काय की आपण दिलेलं फुकट दिलेलं मतदान तर फुकट देऊ शकत नसाल तर ज्यांनी तुम्हाला पैसे देऊन मतं विकत घेतलेले असतील तर ते महापालिकेत जाऊन तुमच्यासाठी फुकट काम करणार नाहीत. ते पहिला डोक्यात घेणार की 50 लाख रुपये माझे गेलेत, कोट रुपये गेलेत, मला पहिला ते कोट रुपये वसूल करायचे आहेत आणि कोटमधनं 2 कोट करायचे आहेत, 2 कोटमधनं 4 कोट करायचे आहेत. ह्या सिस्टीमला छेद देण्याचा असेल तुम्हाला, मी बोले जैसा चाले त्याचे वंदावी पावले, मी जे बोलतो तेच करतो. मला एकच आव्हान आहे की जो प्रभाग 15चा सायलेंट किलर म्हणतो मी, अजूनही वाक्य रिटर्न वापरतो की मला माहीत आहे की आरिफवर लोक नाराज आहेत, विनोदवर द्यायची इच्छा नाही. विनोद भोसलेंना त्यांनी जे स्थलांतर केलंय नैतिकचे जे ह्या दोन्हीला नापसंत करणारा मी एक योग्य पर्याय तुम्हाला दिलोय. तुम्हाला आज इथे जाहीर आव्हान करतो की मला ही भाजपकडनं काँग्रेसकडनं लाखो रुपयाची ऑफर आलेली होती, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की 25 लाख रुपये देतो, 20 लाख रुपये देतो, तू पाठिंबा दे म्हणून. स्वतःला विकू नका 500-1000 रुपयासाठी. पैसा हा सर्वस्व नाही, आवश्यक आहे आणि आपल्या कष्टाला प्रामाणिकपणे यश परमेश्वराला मागा, तो कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला देईल. विचाराची लढाई लढा आणि जोपर्यंत परिवर्तन स्वतः करणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. शिवबा शेजारच्या घरात जन्मावा ही भावना बंद करा. लढाई सुरुवात आपल्यापासून करायची आहे आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतो की तुम्ही नैतिकतेनं मतदान करा. 5 वर्ष मी तुम्हाला बांधील आहे. रात्री अपरात्री मला फोन करा, मी तुमच्या हकेला ओ देईन, जागेवर येईन, समस्या जाणेन. आणि सोलापूरकरांना पण हेच आव्हान आहे की लोकशाही तुमच्या हातात आहे.
बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ती विकू नका, ती स्वाभिमानाने सांभाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रक्ताने स्थापन केलेलं आहे. तुम्हाला वोट बँकेनं स्वराज्य स्थापन करायचं आहे, हीच माझी इच्छा आहे आणि ते विकू नका, एवढीच हात जोडून सोलापूरकरांना विनंती आहे. सोलापूरकर हो, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की महेशजी गाडेकर यांनी आपलं मतदान विकू नका या पद्धतीचं आवाहन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. एकंदरीतच तुमच्या या संपूर्ण मुलाखत मी घेत असताना, ऐकत असताना तुमच्या सगळ्या भावनांमधून एक पोटतिडकी असलेला जो कळवळा आहे, जी पोटतिडकी आहे ती आम्हाला जाणवलेली आहे. आणि सोलापूरकर हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजितदादा पवार गटाचे प्रभाग क्रमांक 15 क चे अधिकृत उमेदवार महेशजी गाडेकर या ठिकाणी आले. तुम्ही आमच्या भावना या स्टुडिओमध्ये व्यक्त केल्या, आवाहन केलं, याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनस्वी शुभेच्छा देतो. समस्त सोलापूरकर हो, 15 जानेवारी 2026 आपल्या सगळ्यांना आवर्जून मतदान करायचं आहे. हा दिवस सुट्टीचा नाही, हा दिवस आहे लोकशाहीच्या सोहळ्याचा आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी आवर्जून मतदान करा. मतदान करणं हा आपला हक्क, अधिकार आणि कर्तव्यसुद्धा आहे. याच आवाहनासह मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.